Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now we are going to learn chapter number 2, parallel lines of class 9th of math second, that is geometry. वा यापूर्वी आपण बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री हे चॅप्टर बघितलं. त्याच्यानंतर आता सेकंड याच्यामध्ये आपण काय बघतो, पॅरलल लाईन्स. हा चॅप्टर आपण क्लास 8ला ऑलरेडी लर्न केलेला आहे, पण तो कसा होता, ॲक्टिव्हिटी बेस्ड. आता याच्यामध्ये काय करणार आहे आपण की थेरम्स आणि प्रूव्ह करणार ज्या ज्या आपण प्रॉपर्टीज बघितल्या, दॅट इज अँगल फॉर्म बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. त्याच्यात नंतर आपण त्या लाईन्स काय बघितल्या, इफ द्या लाईन्स आर पॅरलल देन व्हॉट इज द रिलेशन बिटवीन दॅट अँगल्स, दॅट इज करस्पॉन्डिंग अँगल्स. त्याच्यानंतर अल्टरनेट अँगल्स, इंटेरियर पेअर ऑफ अँगल्स, यांच्यामध्ये काय रिलेशन आहे आपण 8ला आपण स्टडी केलेली. बरोबर, ते आपण ते म्हणजे त्याचा जो प्रूफ आहे किंवा ते थेरॉटिकल प्रूफ तो आपण काय करणार आहे ह्या क्लास 9ला करणार आहे. मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं, क्लास 8पर्यंत तुम्ही जी जॉमेट्री बघितली ती कशी होती, ॲक्टिव्हिटी बेस्ड होती. आता आपण काय करणार होती की ती थेरॉटिकली प्रूव्ह करणार आहे आपण, म्हणजे याला आपण युक्लिड जॉमेट्री म्हणू आपण. जे आपल्याला काय करायचे की जे आपले पॉस्ट्युलेट्स आहे, थेरम्स आहे, त्याच्यानंतर प्रूफ्स आहे, ते आपल्याला ह्यावर्षी बघायचे. आता काय फर्स्ट आपल्याला डेफिनेशन फॉर पॅरलल लाईन्स हे आपण रिवाईज करू. काय सांगेल, इफ टू लाईन्स और लाईन्स विच आर कोप्लेनर डज नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. दॅट इज लाईन्स विच आर कोप्लेनर, एकाच प्लेनमध्ये असतील, कोप्लेनर अँड डू नॉट इंटरसेक्ट each other are called parallel lines. आपण असं दाखवतो पॅरलल लाईन्स. लाईन यल आणि याला लिहितो कसं आपण, लाईन यल पॅरलल टू लाईन यम. नोटेशन, लाईन यल पॅरलल टू दोन ह्या लाईन सेगमेंट्स, वर्टिकल पॅरलल. लाईन यल इज पॅरलल टू लाईन यम. आता त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, पॅरलल लाईनचे डेफिनेशन आपण फार पूर्वीपासून बघतोय की लाईन्स डज नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. बरोबर, त्याच्यानंतर अँगल्स फॉर्म बाय टू लाईन्स अँड दे आर ट्रान्सव्हर्सल. हा पण रिव्हिजनचा पार्ट आहे. आपण मागच्या वर्षी ऑलरेडी हे बघितलेलं आहे, अँगल्स फॉर्म बाय किंवा पेअर ऑफ अँगल्स फॉर्म बाय टू लाईन्स अँड दे आर ट्रान्सव्हर्सल. आता दोन लाईन्स घेतल्या आपण, कोणत्याही दोन लाईन्स घेतल्या अशा यल आणि यम. एन ए बी सी डी ई एफ जी एच हे काय अँगल्स आहे. तर आपल्याला काय वाटतं, एक काय वाटेल, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स काय काय लिहायचं आता, अँगल ए हे व्हर्टिकल वरच्या दिशेला, अँगल ए अँगल ई कोणत्या, अबोव द लाईन्स अँड टू द राईट साईड ऑफ लाईन एन, अँगल ए अँगल ई one pair. Angle down side, that is angle D angle H. Second pair angle D angle H कोणत्या, ह्या साईडला. राईट साईडला बिलो द लाईन्स. अगेन इन लेफ्ट साईड ऑफ लाईन एन बी अँड एफ, अँगल बी अँगल एफ. फोर्थ अँगल सी अँगल जी. राईट, त्याच्यानंतर सेकंड कोणते बघितलं आपण, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. नंतर पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स, पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. कोणत्या कोणत्या पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स, अँगल डी आणि अँगल ई आतील बाजूला या, इंटेरियर मीन्स इनसाइड, अँगल डी अँगल ई. सेकंड अँगल सी अँगल एफ, angle C, angle F. Again alternate angle, pair of
alternate angles. अल्टरनेट अँगल्स कोणते कोणते आहेत बघा, याच्यात दोन टाईप आहे, एक आहे इंटेरियर आणि दुसरे कोणते आहे एक्सटेरियर. इंटेरियरमध्ये कोणता आहे अँगल सी, अँगल ई, हा सी आणि इकडे काय आई, अँगल सी, अँगल ई. सेकंड डी अँड एफ विभाग झिग जगाचे झेड तयार होईल असं, अँगल डी, अँगल एफ. आणि एक्सटेरियरमध्ये इकडे इकडे अबो, इकडे बिलो, बी इकडे लेफ्टला, इकडे राईटला, अँगल बी, अँगल एच, अँगल ए, अँगल जी. हे आपण काय बघितलं लास्ट इयरला बघितलं. अजून काय याच्यामध्ये अँगल बी अँड डी आर अपोजिट अँगल्स, व्हर्टिकली अपोजिट अँगल. अँगल ए अँड सी आर अपोजिट अँगल्स. अँगल एफ आणि एच काय, हे पण काय अँगल एफ एच अपोजिट अँगल. अँगल ई अँड जी आर अपोजिट अँगल्स. अगेन ए अँड बी, ए अँड बी लिनियर पेअर ऑफ अँगल्स. सी अँड डी लिनियर पेअर ऑफ अँगल्स. एफ अँड ई लिनियर पेअर. जी अँड एच लिनियर पेअर अँगल्स. राईट, ओके. हे जे पेअर ऑफ अँगल्स आहे त्यांच्यासाठी काही प्रॉपर्टीज आहे, त्यांचं काय रिलेशन बघू आपण, ज्या ज्या पेअर्स आहे. आता इफ टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर, मागच्या ह्याच्यात बघितलं आपण, इफ टू लाईन्स इंटरसेक्ट अदर देन धीस अपोजिट अँगल्स फॉर्म आर कॉन्ग्रुएंट. लास्ट चॅप्टरमध्ये आपण थेरम बघितला. ओके, इफ टू लाईन्स आर इंटरसेक्ट इच अदर देन अपोजिट अँगल्स फॉर्म्स, दॅट इज पेअर ऑफ अपोजिट अँगल्स फॉर्म आर कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर बघा लिनियर पेअर ऑफ लिनियर अँगल्स, पेअर ऑफ लिनियर अँगल्स इज ऑलवेज सप्लिमेंटरी, दॅट इज सम ऑफ दीज टू अँगल्स इज ऑलवेज 180 डिग्री. त्याच्यानंतर बघा थर्ड वन, आता जर काय केलं आपण, इफ टू लाईन्स आर इंटरसेक्ट इच अदर, ए बी सी डी ई एफ जी एच. Now angle A and angle E, this is one pair of corresponding angle. If this pair is congruent, angle A is congruent with angle E, then all corresponding angles, pair of corresponding angles also congruent, that is D is congruent with H. उरलेल्या सर्व पेअर जे आहेत त्या काय राहतील, कॉन्ग्रुएंट राहील. D is congruent with H, B is congruent with F, C is congruent with G. Right? Again, if pair of interior angles is supplementary, one pair of interior angle, ही जर पेअर काय असेल, अँगल ई प्लस अँगल डी किंवा अँगल डी प्लस अँगल ई इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल डी प्लस अँगल ई इज 180 डिग्री. देन अँगल सी एंड एफ ऑल्सो 180 डिग्री. अगेन one pair of alternate angle is congruent. If angle C and angle E is congruent, angle C is congruent to angle E, angle C is congruent to angle E, then remaining that pair of alternate angles, that is D and F, B and H, A and G are also congruent. These are the important properties of this pair of angles. Now dear student, we will see interior angle theorem. अथवा if two lines are intersected by transversal, the interior angles formed on either side of the transversal are supplementary. अथवा लाइन L and M काय पॅरलल आहे, लाइन L and M are parallel. काय दिलं आपल्याला की if two parallel lines are intersected by a transversal, दोन समांतर रेषा एखाद्या छेदिकेला छेदत असेल तर काय, द इंटेरियर अँगल्स, दिस इंटेरियर अँगल्स फॉर्म ऑन आयदर साइड, एका साईडला ए अँड बी आर ऑन वन साइड अँड सी अँड डी आर अनदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. म्हणजे काय दाखवतं आपल्याला, अँगल ए अँड अँगल बी, अँगल ए अँड अँगल बी आर 180 डिग्री, सम ऑफ अँगल ए अँड सम ऑफ अँगल बी इज 180 डिग्री and sum of C and D is 180 degree. काय येतं गिवन काय घेऊ आपण इथं, लाइन L and M are parallel, लाइन L and M parallel, लाइन N is a transversal as shown in figure. Angle A and angle B are interior angles, angle A and B are interior angles.
form on one side and C and D are interior angles form on other side of the transversal. N या यांच्या हे काय ही एक ए आणि बी एक पेअर अँड सी अँड डी अनदर पेअर. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? दिस पेअर ऑफ इंटेरियर अँगल इज सप्लिमेंटरी, दॅट इज अँगल ए प्लस अँगल बी. अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 अँड अँगल डी अँड अँगल सी इज 180. आता इथे बघा आपण हे हा जो थेरम आहे तो आपण काय करणार, युक्लिडचं एक फिफ्थ पॉस्युलेट आहे. काय फिफ्थ पॉस्युलेट युक्लिडचा? व्हॉट इज फिफ्थ पॉस्युलेट ऑफ युक्लिड? दॅट इज if two lines intersect a transversal or a transversal intersect two lines, and if the pair of interior angles, the pair of interior angles is less than यांची sum ही काय असेल, angle A plus angle B is less than 180, that is interior angle from one side of this transversal is less than 180. Sum of these angles is less than, not supplementary, that is less than 180. If sum of these interior angles from one side of this transversal is less than 180, then these lines are intersect each other. कुठेतरी काय होतील त्या इंटरसेक्ट होतील. एकदम आपण असं वाढवल्या तर कुठे काय होतील त्या इंटरसेक्ट होतील. हा काय फिफ्थ पॉस्युलेट कोणाचा? युक्लिडचा. याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, हा थेरम प्रूव्ह करायचा आहे. आता बघा कसा करणार आहे आपण. आता आपल्याजवळ काय आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. एक पेअर आपण काय केलं, प्रूव्ह केले तर सेकंड ऑटोमॅटिक येणार आहे. अँगल ए आणि अँगल बी यांची सम काय दाखवायची आपल्याला 180. पण त्याच्यात बघा आपल्याजवळ काय काय पॉसिबिलिटी राहू शकतात. पॉसिबिलिटीज किती आहे? 3 पॉसिबिलिटीज. कोणत्या कोणत्या? फर्स्ट वन, अँगल A plus angle B is less than 180. Second is greater than 180. Third, angle A plus angle B is equal to 180. पण हा थेरम मी काय करतो तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुम्ही टेक्स्टमधून जसं तसं लिहिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. प्रूफ एकदम व्यवस्थित दिलेलं आहे. मी फक्त एक्सप्लेन करतो. तुम्ही प्रूफ हा कुठून लिहायचा? टेक्स्ट बुकमधून. राईट द प्रूफ विथ फ्रॉम टेक्स्टबुक. आय विल ओनली एक्सप्लेन दिस थेरम. आता याचा जो प्रूफ आहे मी ते तुम्हाला काय करतो एक्सप्लेन करतो फक्त. आता इथे आपण काय करू, केस फर्स्ट घेऊ. अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180. आता अँगल ए प्लस बी अँगल बी इज इक्वल टू काय 180. जर असं घेतलं आपण तर बाय फिफ्थ पॉस्युलेट्स अँगल ए आणि अँगल बी यांची सम लेस दॅन 180, तर काय होईल, लाईन्स एल आणि एम कुठेतरी काय होतील, इंटरसेक्ट होतील. बरोबर. पण आपल्याला काय दिलेलं आहे, बट वी हॅव गिवन लाईन एल आणि एम आर पॅरलल. याच्यानुसार ह्या केसनुसार काय होणार आहे, बाय फिफ्थ पॉस्युलेट्स ऑफ युक्लिड लाईन्स ए अँड एल आणि एम इंटरसेक्ट ईच अदर एनिवेअर. कुठेतरी त्या काय होतील, इंटरसेक्ट होतील. पण आपल्याला काय दिलेलं आहे, वी हॅव गिवन एल अँड एम आर पॅरलल. राईट. सो दिस इज कॉन्ट्राडिक्ट. हे काय हे पॉसिबल होणार नाही. म्हणून काय, दिस इज नॉट पॉसिबल. सो अँगल ए प्लस अँगल बी इज नॉट लेस दॅन 180. वी गेट ही केस काय करतो आपण, कॅन्सल करतो किंवा ही पॉसिबिलिटी आपण काय करतो, फेटाळून लावतो. त्याच्यानंतर सेकंड पॉसिबिलिटी काय घेऊ आपण, अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180. आता अँगल ए प्लस बी काय घेऊ आपण, ग्रेटर दॅन 180. देन व्हॉट यू गेट, बट अँगल ए प्लस अँगल डी, अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू काय, अँगल ए प्लस अँगल डी 180. अँगल सी, अँगल बी प्लस अँगल सी, ही पण लिनियर पेअर आहे, ही पण 180. दोघांची जर सम घेतली आपण, या दोघांची ॲडिशन घेतली तर काय वाटेल, अँगल ए प्लस अँगल बी अँगल सी और अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू 360 डिग्री. देयरफॉर
angle D plus angle C, 360 minus angle A plus angle B. ही पूर्ण पेअर तिकडे जाताना काय सबट्रॅक्टमध्ये जाईल. आता अँगल ए प्लस अँगल बी हे काय ग्रेटर दॅन 180, ही काय ग्रेटर दॅन 180. जस्ट आपण 181 घेऊ. 180 म्हणजे काय ग्रेटर दॅन 180 म्हणजे 181. तर काय 360 मायनस 181 किती 179. सो दिस अँगल डी प्लस अँगल सी का विल जस्ट 179. I take just example, that is 179 means angle D plus C is less than 180. Angle D plus angle C का will less than 180. मग काय by fifth postulate का will या टाईपमध्ये angle D and angle C हे तरी कुठेतरी काय होईल इंटरसेक्ट होईल आणि दॅट इज लाईन या लाईन एम काय भेटेल परत आपल्याला इंटरसेक्टिंग लाईन भेटेल. This is not possible again, right? Because line L, we have given line L and M are parallel. So second case also not possible. That is angle A plus angle B is greater than 180. This is not possible. So remaining third one, काय third possibility is काय? Third possibility that is angle A plus angle B is equal to 180. This is possible and hence we get angle A plus angle B is equal to 180. Similarly, we can show that angle D plus angle C is equal to 180. हा थेरम तुम्ही काय करायचं टेक्स्टमधून लिहून घ्या. हा तुम्हाला समजला असेल की ह्या दोन पॉसिबिलिटीज आपण काय करणार आहे कॅन्सल करणार आहे आणि थर्ड पॉसिबिलिटीज काय राईट आहे हे आपण म्हणजे ऑटोमॅटिकच तीन पॉसिबिलिटीज असणार आहे की दोघं लेस दॅन 180, greater than 180 and their sum is equal to 180. If these two are wrong, then third is right, and so angle A plus angle B is equal to 180. Similarly, angle C and angle D is sum of angle C and angle D is also 180. Okay. Now after interior angle theorem, we will prove corresponding angles theorem. आता corresponding angles theorem मध्ये काय म्हणतो का the corresponding angles formed by a transversal of two parallel lines are of equal measures. करस्पॉन्डिंग अँगल्स काय ए आणि बी हे काय पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आहे. लाईन एल आणि एम काय पॅरलल आहे आपल्याला काय दाखवायचं ए इज इक्वल टू बी. दीज आर करस्पॉन्डिंग अँगल्स अँगल ए अँड बी. गिवन लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम, लाईन एन इज ट्रान्सवर्सल. टू प्रूव्ह अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. आता इजी प्रूफ एकदम. अँगल ए प्लस अँगल सी, अँगल ए प्लस अँगल सी हा काय हे दोन्ही लिनियर पेअर अँगल ए प्लस सी इज इक्वल टू 180. आणि आता लास्ट इंटेरियर अँगल थेरम मी काय केलं आपण अँगल बी प्लस अँगल सी हे काय इंटेरियर अँगल्स आहे. अँगल बी आणि अँगल सी काय पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. मग काय ती पण काय त्यांची सम किती 180 डिग्री आपण प्रूव्ह केलेलं आत्ता लास्ट थेरमनुसार. म्हणजेच काय ए प्लस सी 180 बी प्लस सी 180 काय राईट साईड दोघांची काय इक्वल आहे म्हणून लेफ्ट साईड काय इक्वल अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू अँगल बी प्लस अँगल सी. अँगल सी दोन्ही साईडला काय होईल कॅन्सल होईल. वी गेट अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. ओके. नाउ नेक्स्ट इज अल्टरनेट अँगल्स थेरम. आता अल्टरनेट अँगल्स थेरम का द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सवर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स अँड parallel lines are of equal measures. The alternate angles formed by a transversal of two parallel lines. या ट्रान्सवर्सलमुळे जे अल्टरनेट अँगल्स फॉर्म होतं ते काय दाखवायचे आपलं ते आर ऑफ इक्वल मेजर ते कॉन्ग्रुएंट दाखवायचे. गिवन सेम ॲज लास्ट लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम, लाईन एन इज देअर ट्रान्सवर्सल. टू प्रूव्ह नाउ दिस इज द पेअर ऑफ अल्टरनेट अँगल अँगल डी अँड अँगल बी. काय प्रूव्ह करायचं आपल्याला अँगल डी इज इक्वल टू अँगल बी. आता प्रूफ सिंपल एकदम. अँगल डी प्लस अँगल सी, अँगल डी प्लस अँगल सी इज दिस इज which is linear pair of angles, their sum is 180. Again angle C plus angle B is equal to 180, pair of interior angles, right? So their right side is equal, so what do you get? Left sides also equal, that is angle D plus angle C is equal to angle C plus angle B. Now
angle C get cancelled, angle D is equal to angle B. Here is the proof. Now we will say practice set 2.1. Practice set 2.1 पाहू आपण आता. काय आहे question number 1. In figure, line RP parallel to line MS and line DK is their transversal, angle DHP 85. Read the given information carefully. Find the measures of following angles. काय काय करायचं आपल्याला? RHD, PHG, HGS, again MGK. आता बघा इथे काय काय आता आपल्याला काय काय भेटलं आपण की पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट, पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. याचा आपल्याला यूज करायचा. अगेन लिनियर पेअर ऑफ अँगल इज सप्लिमेंटरी, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे सर्व आपल्याला यूज करायचे. आता बघा फर्स्ट वन इन फिगर where is RHD and DHP are linear pair. Angle RHD plus angle DHP. पहा RHD and DHP हे दोन्ही काय linear pair आहे, right? Linear pair of angles and therefore RHD, what is DHP? 85. Equation in one unknown. So RHD 180 minus 85. So what do you get? RHD is equal to 95. Isn't it? Now second one is to find PHG. Now PHG, this angle PHG and RHD, these are vertically opposite. Angle PHG, RHD, vertically opposite angles, and therefore PHG किती RHD आपल्याला 95. थर्ड वन HGS आणि बघा DHP and HGS दोन्ही काय करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. HGS हे दोन्ही लाईन्स काय पॅरलल आहेत, त्याच्यामुळे दोन्ही अँगल्स हा अँगल आणि हा अँगल काय कॉन्ग्रुएंट. पेअर ऑफ corresponding angles and therefore HGS किती राहील आपल्याला 85, right? And third one MGK. Where is MGK? Now MGK and DHP both are alternate angle, pair of exterior alternate angle. Fourth one angle MGK and angle DHP pair of exterior alternate angles and therefore MGK is also 85 degree. Okay. Now question number 2. In figure, line P parallel to line Q. P is parallel to line Q and line L and line M. Line L and line M are transversal. या दोन लाइन्स P आणि Q काय पॅरलल आहे, L आणि M काय ट्रान्सव्हर्सल. Measures of some angles are shown. Hence find angle A, B, C and D. Angle A, angle B, angle C
अँड हिअर इज अँगल टी. इथे मी काय करतो बा, हे जे अँगल यांना नेम देऊन देतो. लेट अँगल, दिस इज अँगल ई इज 110 अँड अँगल एफ इज 115. लेट as shown in figure, angle E is equal to 110, angle F is equal to 115. याला just F नाव दिलं, याला E. Now angle A plus angle E is equal to 180. Linear pair of angles, right? Angle A, angle E is 110, therefore angle A is equal to 180 minus 110, therefore angle A is equal to 70 degree. Again second, angle B. Now P and Q are parallel. P and Q काय? P Q are parallel. L is transversal. So this angle A and this angle B. These are A and B. These are exterior alternate angles, and angle B is equal to angle A. Pair of exterior alternate angles. Angle A and angle B are congruent, therefore angle B is equal to angle A. What is angle A? 70 degree. Third one, angle F and D. Angle F and angle D, 180. Linear pair of angles, and therefore angle F 115, angle T, therefore angle T is equal to 180 minus 115, so angle T is equal to 65. Also third last one, now line P and Q are parallel, so lines angle C and angle F. Angle C is equal to angle F. Why? Angle C is equal to angle F. This is corresponding angles. Pair of corresponding angles, and therefore angle C is equal to 115. Okay. Question number 3. In figure, line L is parallel to line M. Again, line N is parallel to line P. Line N and line P are parallel, and find angle A, B and C from the given measures of an angle. A हा अँगल B, C आणि हा 45 दिलेला आहे. इथे काय केलं मी, ह्या फिगरला लेबल दिलेलं नव्हतं, ते आपण दिलेले. जस्ट हे काय दिलं, ए बी. अगेन दिस इज सी डी, दिस इज पी क्यू, दिस इज एल टी, ई एफ जी अँड एच. लेट गिव the names to line as shown in figure. Now angle, therefore angle CFQ 45 degree, angle FHG is equal to angle A, angle THD is equal to B, and angle
FHGB हा is equal to angle C. Now angle FHT हा बघा, हा अँगल आणि हा अँगल काय, दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल्स, because line L and M are parallel, so this is 45, this is also 45. Now this is one A and this angle is linear pair, so 180 minus 45, that is 135. These are vertically opposite, this is also 135, and these two are corresponding angles because line N and M P parallel, so this is also 135, right? So आपण आता काय, now angle FHT is equal to angle CFQ, corresponding angles, and therefore angle FHT 45 degree, isn't it? And angle FHC, that is FHG, this angle FHG, this angle plus FHT ha 180 degree, linear pair of angles. So what is FHG? This is nothing but angle A. This is 45 degree, 180. Therefore angle A is equal to 180 minus 45, and therefore angle A is equal to 135. Also angle THD, this angle is equal to FHG, vertically opposite angles, and therefore angle THD FHG किती बघितलं आपण, FHG that is angle A किती बघितलं आपण 135, right? And last one angle B and angle C, असे लिहिलं तर angle B and angle C are corresponding angles. Why? Also angle HGB is equal to THD, pair of corresponding angles, and therefore angle HGB, that is, what is HGB? Angle C is equal to angle B, that is angle C is equal to, what is B? 135. Okay. Now question number 4 is star mark question बघा, स्टार मार्क दिलाय इन फिगर, म्हणजेच काय, हायर ऑर्डर थिंकिंगचे जरा उच्च विचारसरणी विचार करण्याचे प्रश्न आहे. इन फिगर साइड्स ऑफ एंगल PQR, sides of angle PQR and angle XYZ are parallel to each other. Prove that angle PQR आणि XYZ काय दाखवायचे, प्रूव्ह कॉन्ग्रुएंट दाखवायचे. आता इथे बघा काय काय, PQ पॅरलल दिलं आहे कोणाला, XY ला, YZ पॅरलल टू QR, आणि काय प्रूव्ह करायचं आपल्याला, हा अँगल PQR इज कॉन्ग्रुएंट XYZ. here line PQ पॅरलल टू लाईन XY. आता लाईन का म्हणतोय मी याला,
कारण हे काय पी क्यू द सेगमेंट or the line contains segment PQ is parallel to segment XY. Same line PQ is parallel to XY and line YZ or just QR parallel to line YZ. Here I take one construction, that is produce. ZY काय करतो मी, प्रोड्यूस करतो, इन्क्रीज करतो. Just it increase, it touches at M. Produce ray ZY. It intersect PQ segment PQ at M, right? आता बघा काय काय सांगून देतो तुम्हाला. आता PM or PQ is parallel to XY. PQ parallel कोणाला, XY ला. So this angle, that is PMY and XYZ. This angle 1 and 2 are congruent, right? Again, what to get? 1. So YZ is parallel to QR, so MZ is also parallel to QR. So 1, this angle, here is Q. Now this 1 is congruent with 2 corresponding angle. Again 1 is congruent with 3, HSE. 1 and 3 are congruent, and therefore 2 and 3 congruent. 1 is congruent with 2, 1 is congruent with 3, and therefore these two are same. So angle 2 is congruent to angle 3, that is angle XYZ is congruent with angle PQR. Hence the proof. या पद्धतीने आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचं. राईट नीटली segment PQ at M. Now angle PMZ is congruent to angle XYZ. Pair of corresponding angles, one number. Also angle PMZ is congruent with PQR. PQRY, pair of corresponding angles of by parallel lines, by parallel lines. right? शॉर्ट मध्ये तुम्हाला एक म्हणजे सोपं सांगतोय. आता बघा PMZ and PMZ with this XYZ, again PMZ with PQR, and therefore here from 1 and 2, therefore from 1 and 2 angle PQR, what we have to prove, angle PQR congruent to angle XYZ. It is very simply and short proof. Now fifth one, question number 5 of this practice set 2.1 is, in figure line AB is parallel to CD, PQ is their transversal, measure of one of the angles is given. एक measure दिला आपल्याला PBRT, and hence find the measures of the following angles: angle ART, angle CTQ, angle DTQ, and angle PRB. Very simple. अथवा first one, angle ART, angle ART and angle BRT दोन्ही काय linear pair. Angle ART plus angle BRT
linear pair of angles. So what do we get? Angle ART. What is BRT? 105. Therefore angle ART is equal to 180 minus 105, 75 degree. Again second, CTQ. Where is CTQ? This CTQ. Again ART and CTQ. ART and CTQ both are corresponding angles. Angle CTQ, angle ART, corresponding pair of corresponding angles, and therefore angle CTQ. What is ART? ART is 75. Again third one, DTQ. But DTQ and BRT both are same. Why? Pair of corresponding angle. BRT, pair of corresponding angles, and therefore angle DTQ. What is BRT? 105. And last one, PRB. Where is PRB? PRB and RTD, or just we have ART. ART काटो ना अपन. ART is 100, ART is 75. So PRB, angle PRB is equal to ART, vertically opposite angles, and therefore angle PRB is equal to what is ART? 75. Okay.